नमस्कार, मी प्राध्यापक दगडूशेठ परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली क्रॅश कोर्समध्ये स्वागत करतो. आपण आतापर्यंत फंडामेंटल ऑफ बिझनेस अँड फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिलेली आहे. आजपासून आपण टॅलीचं प्रॅक्टिकल अकाउंटिंग म्हणजे आपण सुरुवातीला जे डेफिनेशन पाहिलं होतं, टॅली इज अन बिझनेस अकाउंटिंग सॉफ्टवेअर, हे आपण टॅलीचं डेफिनेशन पाहिलं होतं. तर सुरुवात आपण पूर्णपणे सिस्टमॅटिकली समजून सांगितलेली आहे. बिझनेस म्हणजे काय, कारण की बिझनेस सॉफ्टवेअर समजण्या अगोदर अकाउंटिंग समजणं महत्वाचं आहे असं आपण सांगितलं होतं, आणि अकाउंटिंग समजण्या अगोदर बिझनेस म्हणजे काय समजणं महत्वाचं आहे हे देखील आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं. तर बिझनेस म्हणजे काय आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, अकाउंटिंग म्हणजे काय डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. तर आज आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि ते सॉफ्टवेअर कशा पद्धतीने वापरायचं हे स्टार्ट या ठिकाणी करत आहोत. तर स्टेप बाय स्टेप याची आपण इन्फॉर्मेशन घेऊयात. सर्वात अगोदर ऑनलाईन टॅली सॉफ्टवेअरची वेबसाईट कोणती आहे, सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं आणि आपल्या कम्प्युटरवर इन्स्टॉल कशा पद्धतीने करायचं हे या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपल्याला टॅली कंपनीची जी ऑथराइज्ड वेबसाईट आहे त्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल www.tallysolutions.com. ही टॅली कंपनीची वेबसाईट आहे. www.tallysolutions.com ही टॅली कंपनीची वेबसाईट आहे. यामध्ये पूर्ण माहिती, प्रोडक्ट, सपोर्ट, पार्टनर्स, रिसोर्सेस, कंपनी बद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे. कंपनी काय आहे, कधीपासून कंपनी आहे, कंपनीचे वेगवेगळे वैशिष्ट्ये काय आहेत. तुम्हाला या ठिकाणी प्रोडक्ट्स मध्ये जाऊन लेटेस्ट कोणकोणत्या सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस झालेले आहेत हे चेंजेस आपण या ठिकाणी पाहू शकतो. काय काय सिक्युरिटी आहे, बिझनेससाठी काय फायदा आहे, त्याचे वेगवेगळे व्हर्जन्स कोणते आहेत हे या ठिकाणी आपण टॅलीची डिटेल माहिती पाहू शकतो. ज्या ज्या स्टुडंट्सना टॅली या कंपनीबद्दल सर्व माहिती पाहायची आहे त्यांनी इथून पाहू शकता की कंपनीचे प्रोडक्ट्स कोणकोणते आहेत, कंपनीचे पार्टनर्स कोण कोण आहेत, किंवा कंपनीचे रिसोर्सेस कोणकोणते आहेत, कंपनीचे वेगवेगळे वेबिनार्स, किंवा कंपनीबद्दल माहिती पाहायची असेल, गेट टू नो अस या ऑप्शनमध्ये जाऊन कंपनीबद्दल तुम्ही माहिती पाहू शकता की कंपनीची सुरुवात कधी झालेली आहे, कंपनीचे फाउंडर कोण आहेत, ही सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी हु आर वी यामध्ये कंपनी कशा पद्धतीनं डेव्हलप करते, कंपनीचं आज इथं दाखवण्यात आलेलं आहे की कंपनी 100 पेक्षा जास्त देशामध्ये टॅली सॉफ्टवेअर आज वापरण्यात येतं आणि 28,000 पेक्षा जास्त पार्टनर्सचं नेटवर्क आहे. मग कंपनीची जर्नी कधीपासून आहे, मागील 30 वर्षापासून टॅली कंपनी सर्वांना सर्व्हिस देण्याचं काम करते 1988 पासून. आणि याचं फाउंडेशन कोण केलेलं आहे, एस गोयंका आणि त्यांचा मुलगा भारत गोयंका यांनी 1986 मध्ये या कंपनीची स्थापना केलेली आहे. कंपनीचे काय काय गोल्स आहेत, कंपनीचा पर्पज कोणता आहे, कंपनीची मॅनेजमेंट सध्याची काय आहे, चेअरपर्सन कोण आहे, चेअरपर्सन मिसेस शीला गोयंका, सध्याचे व्हाईस चेअरपर्सन मिस्टर भारत गोयंका, मॅनेजिंग डायरेक्टर आहे त्यांचा मुलगा तेजस गोयंका, आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नुपूर गोयंका. हे आज सध्याची मॅनेजमेंट आहे. लीडरशिप जर आपण पाहिली तर चीफ पीपल ऑफिसर, इंजिनिअरिंग ऑफिसर हे वेगवेगळे सध्याचं मॅनेजमेंट आहे. आपल्याला सर्वात अगोदर आज पाहायचं आहे. अजून तुम्हाला जास्त डिटेलमध्ये पाहायचं तर तुम्ही पूर्ण वेबसाईट वर माहिती पाहू शकता, लाईन टू लाईन सर्व वाचू शकता. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपण जे सॉफ्टवेअर वापरतोय ते सॉफ्टवेअर किती पॉप्युलर आहे, किती जण त्या सॉफ्टवेअरला वापरत आहेत, आणि आपण जर हे सॉफ्टवेअर वापरायला सुरू केलं तर आपल्याला भविष्यामध्ये फायदा होणार आहे का नाही हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण जर इथं पाहिलं
आज 100 पेक्षा जास्त देशामध्ये, आज आपल्या देशामध्ये जेवढे काही स्मॉल अँड मीडियम स्केल बिझनेसेस आहेत किंवा स्मॉल अँड मीडियम स्केल एंटरप्राइजेस आहेत, हे सर्वच्या सर्व टॅली सॉफ्टवेअर यूज करत असलेले आपल्याला दिसून येते. 100 पेक्षा जास्त देशामध्ये टॅली सॉफ्टवेअर वापरण्यात येत आहे आणि 20 लाखापेक्षा जास्त कस्टमर्स याचे आहेत आणि 28,000 पेक्षा जास्त पार्टनर्स कुणाला म्हणलं जातं, जे देशामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सॉफ्टवेअर सेल्स करायचं, सर्व्हिस द्यायचं काम करत आहेत, त्यांना आपण पार्टनर्स असं म्हणतो. तर हे पार्टनर्स सर्व्हिस देण्याचं काम करत आहेत. तुम्हाला आता सांगितलं 1986 मध्ये याची सुरुवात झालेली आहे. ज्यावेळेस श्याम सुंदर गोयंका यांनी व्यवसायाची सुरुवात केली होती त्यावेळेस त्यांचा टेक्सटाईलचा बिझनेस होता. त्यांना सुरुवातीला अकाउंटिंग करण्यामध्ये काही अडचणी येत होत्या. मग त्या अडचणी सोडवता सोडवता त्यांच्या लक्षात आलं की जसं ह्या आपल्याला अडचणी आहेत त्याच पद्धतीनं अदर बिझनेसमॅनला देखील अकाउंटिंगमध्ये अशाच अडचणी येत असतील. मग त्यांनी अकाउंटिंगला थोडं सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केला, नवीन नवीन टेक्निक अडॉप्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा भरत गोयंका यांची साथ त्यांना मिळाली आणि टॅली या सॉफ्टवेअरचा जन्म त्या ठिकाणी झाला. तर कुठं झाला, कधी झाला, 1986 मध्ये. त्यानंतर कुठं झाला, इंडियामध्ये. लक्षात ठेवा, टॅली हे इंडियन सॉफ्टवेअर आहे. भारतामध्ये याचा टॅली हे सॉफ्टवेअर लॉन्च करण्यात आलेलं आहे. भारतामध्ये कर्नाटक राज्यामध्ये बँगलोर या सिटीमध्ये टॅलीची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळात आपल्या भारतामध्ये तर टॅली सॉफ्टवेअर नंबर 1 ला आहे, पण जगामध्ये सुद्धा 100 पेक्षा जास्त देशामध्ये पसरलेलं आहे. त्याच्यामुळे जे कोणते विद्यार्थी टॅलीमध्ये परफेक्शन ठेवतील त्यांना नक्कीच मोठ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी येणाऱ्या काळात असलेल्या दिसून येतील आणि जे व्यापारी टॅलीचा वापर करून अकाउंटिंग करतील त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला या ठिकाणी दिसून येईल. हे झालं कंपनीबद्दल माहिती. मग कंपनीचं सपोर्ट सिस्टीम कशी आहे, त्यानंतर कंपनीचे पार्टनर्स तुम्हाला जर शोधायचे असतील, डिस्ट्रिक्ट वाईज पार्टनर्स, तर या ठिकाणी आपण डिस्ट्रिक्ट वाईज पार्टनर्स सुद्धा त्या ठिकाणी शोधू शकतो. रिसोर्सेस कंपनी काय काय करते, कंपनीचे बिझनेसेससाठी कंपनीचे वेगवेगळे वेबिनार्स आहेत, वेबिनारच्या माध्यमातून कंपनी टॅलीचं ट्रेनिंग द्यायचं काम करते. आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं आणि आपल्या कम्प्युटरवर इन्स्टॉल कशा पद्धतीनं करायचं. त्यासाठी डाउनलोड या टॅबला लक्षात ठेवा, सुरुवात काय केलेली आहे, www.tallysolutions.com. त्याच्यानंतर अबाउट अस मध्ये कंपनीची माहिती आपण थोडक्यात पाहिलेली आहे, कंपनीचं फ्युचर या ठिकाणी पाहिलेलं आहे. अबाउट अस मध्ये या ठिकाणी माहिती आली. त्यानंतर टॅली इन हेडलाईन्स, म्हणजे टॅलीमध्ये लेटेस्ट न्यूज कोणकोणत्या आहेत ही देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे की कंपनीला कोणकोणते अवॉर्ड मिळालेले आहेत. त्यानंतर कंपनी कशा पद्धतीनं ग्रो करत आहे, कशा पद्धतीनं वाढत आहे हे सुद्धा या ठिकाणी दाखवत आहे. त्यानंतर वर्क विथ अस, म्हणजे कंपनीसोबत जर काम करायचं असेल तर कशा पद्धतीनं आपल्याला कंपनीसोबत काम करता येईल, ऍज अ स्टुडंट म्हणून, ऍज अ पार्टनर म्हणून, ही सुद्धा माहिती या ठिकाणी सिस्टमॅटिकली प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रेझेन्स, कंपनीचं प्रेझेन्स कुठं कुठं आहे ही माहिती, हे बघा हेड ऑफिस कुठं आहे, त्यानंतर इंटरनॅशनल ऑफिसेस कोणकोणत्या ठिकाणी आहेत, ब्रँच ऑफिसेस कुठं आहेत, ही सर्व माहिती कंपनीबद्दल या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फ्युचर आहे. आज जर एखादा ग्रॅज्युएट स्टुडंट किंवा 10वी-12वी पास झालेला विद्यार्थी देखील जर टॅलीमध्ये जर परफेक्शन करत असेल तर तो कधीही बेरोजगार राहणार नाही. त्याचं कारण आहे, आज आपल्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावर अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये, तसे अकाउंटिंग सॉफ्टवेअर अनेक आहेत, टॅली आहे, एसएपी सॅप आहे, मार्ग आहे, बीजी आहे, अनेक अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहेत, पण पहिल्या क्रमांकावर आहे टॅली. टॅली हे सॉफ्टवेअर पहिल्या क्रमांकावर आहे, 100 पेक्षा जास्त देशामध्ये वाढत आहे. आणि सर्वात महत्वाचं, आपण ज्याच्याकडे अकाउंटिंग करण्यासाठी जातो, सीए किंवा टॅक्स कन्सल्टंट, यांचा सुद्धा पहिला प्रिफरन्स टॅली हे सॉफ्टवेअरच आहे. त्यामुळं तुम्ही जर स्टुडंट असताल आणि तुमचं जर टॅली परफेक्ट असेल तर तुम्हाला जॉबची कसल्याही पद्धतीनं कमतरता भासणार नाही. आणि तुम्ही जर व्यापारी असताल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे अकाउंटिंग करताना कसलीही अडचण येणार नाही. कंपनीकडून पूर्ण सपोर्ट, जे व्यापारी कंपनीचं लिगल सॉफ्टवेअर घेतात त्यांच्या कंपनीचा पूर्ण सपोर्ट त्या ठिकाणी मिळतो. आणि शिक्षक आणि व्यापारी असतील किंवा प्रोफेशनल असतील
त्यांना स्वतःचं अकाउंटिंग, इंडिव्हिज्युअल अकाउंटिंग स्वतः त्या ठिकाणी ठेवता येईल. तर आपण कंपनीबद्दल, कंपनीच्या हिस्ट्रीबद्दल थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. डिटेल माहिती पाहायची असेल तर तुम्ही वेबसाईट व्हिजिट करून एक एक पॉइंट, एक एक टॅब, एक एक लाईन टू लाईन त्या ठिकाणी वाचू शकता. आता आपण पाहूयात सॉफ्टवेअर डाउनलोड कशा पद्धतीनं करायचं. डाउनलोड या टॅबमध्ये जायचंय. डाउनलोड या टॅबमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी लेटेस्ट रिलीज, लक्षात ठेवा, लेटेस्ट रिलीज म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये कंटिन्यू चेंजेस होत राहतात. मग चेंजेस झाले की नवीन नवीन सॉफ्टवेअर या ठिकाणी येत राहतं. तुम्हाला जर लेटेस्ट रिलीज जर डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड या ऑप्शनला तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करू शकता, किंवा डायरेक्ट तुमच्या पीसीवर जर इन्स्टॉल करायचं असेल तर इन्स्टॉल देखील त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल. मग या ठिकाणी सर्वात अगोदर जर तुमच्या पीसीमध्ये डाउनलोड करून ठेवायचं असेल, डाउनलोड करा, किंवा डाउनलोड करायची जर तुम्हाला गरज वाटत नसेल तर तुम्ही फक्त इन्स्टॉल नाऊ याला सुद्धा क्लिक करू शकता. किंवा तुमच्या पीसीवर जर तुम्हाला बॅकअप ठेवायचं आहे या सॉफ्टवेअरचं तर डाउनलोड, डाउनलोड करत असताना पूर्ण माहिती या ठिकाणी डाउनलोडिंग संदर्भात त्या ठिकाणी दाखवत आहे. डाउनलोडिंगला तोपर्यंत वेळ लागत आहे. तर कंपनीबद्दल आणखीन माहिती जर आपल्याला पाहायची असेल तर या ठिकाणी आपण ही माहिती आपल्याला पाहता येईल. कंपनीचे रिसोर्सेस, प्रोडक्ट्स बद्दल तर आपण पाहिलं की कंपनीचे लेटेस्ट प्रोडक्ट कोणते आहेत. सध्या आपण टॅली ERP9 हे सॉफ्टवेअर पाहतोय. कंपनीनं काय केलेलं आहे, प्रत्येक व्यवसायासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट डेव्हलप केलेले आहेत. कॉमनली अबाव 80 to 90% बिझनेसमॅन टॅली ERP9 हे सॉफ्टवेअर त्या ठिकाणी यूज करत आहेत. ERP म्हणजे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग हे सॉफ्टवेअर त्या ठिकाणी यूज करण्यात येत आहे. अनेक जण टॅली सर्वचा वापर करतात. काही रिटेल बिझनेस आहेत ते रिटेल शॉपर 9 वापरतात, किंवा सॉफ्टवेअरमध्ये जर काही चेंजेस करून पाहिजे असतील ते देखील या ठिकाणी आपल्याला मिळतात. सपोर्टमध्ये सुद्धा माहिती मिळते. पार्टनरमध्ये तुमच्या जवळपासचे टॅली सेलर किंवा टॅली ट्रेनर बद्दल माहिती मिळते. रिसोर्सेसमध्ये बिझनेसेस बद्दल माहिती पाहिजे असेल ते मिळेल, किंवा तुम्हाला काही कस्टमर स्टोरीज म्हणजे टॅली कंपनीच्या सक्सेसफुल कस्टमर बद्दल जर माहिती पाहायची असेल तर कस्टमर स्टोरीज मध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की टॅली कंपनीचे सक्सेसफुल कस्टमर कोणकोणते आहेत. हे बघा, हे वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या शहरातून प्रत्येक व्यक्तीनं आपापला अनुभव सांगितलेला आहे. टॅली सॉफ्टवेअर वापरून त्यांना कशा पद्धतीनं फायदा झालेला आहे, त्यांचा व्यवसाय कसा वाढलेला आहे. केस स्टडी देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. प्रत्येक राज्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून वेगवेगळ्या कस्टमर सक्सेस स्टोरी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत की ज्यांचा टॅली हे सॉफ्टवेअर वापरून फायदा झालेला आहे. त्यानंतर लर्निंग हब, MSME सेक्टर, GSTP लोकेटर किंवा सीए कम्युनिटी देखील मोठ्या प्रमाणावर आज टॅली सॉफ्टवेअर वापर करत आहे. आज आपण कुठलाही व्यापारी किंवा कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस त्याला रिटर्न सबमिट करायचं असतं तो पहिल्यांदा सीए कडे जातो आणि सीए ला सगळी माहिती देतो. तर पूर्ण सीए कम्युनिटी देखील या ठिकाणी ही माहिती देत असलेली आपल्या लक्षात येईल. हे बघा, त्यानंतर आणखीन माहिती पाहायची असेल तुम्ही ब्लॉग्स, कंपनीचे स्वतःचे ब्लॉग्स आहेत. या ब्लॉग्स मध्ये लक्षात ठेवा टॅली सॉफ्टवेअर तुम्ही शिकलेले आहात, परत परत तुम्हाला टॅली सॉफ्टवेअर शिकायची गरज नाहीये. याचं कारण आहे तुम्हाला जेवढी काही अपडेटेड माहिती आहे ती माहिती जर या ठिकाणी पाहायची असेल तर हे जे ब्लॉग आहेत डायरेक्ट तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता आणि वेगवेगळ्या टॉपिकवर या ठिकाणी आता कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट, मिनिंग, एक्झाम्पल अँड फॉर्मॅट ही तुम्हाला प्रत्येक पॉइंटची सिस्टमॅटिक माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. हे बघा, आपण हे सर्व शिकवलेलं आहे. आपण हे सर्व माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. एक फॉर्मॅट जर तुम्हाला पाहायचा असेल हे सर्व फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. म्हणजे ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे आर्टिकल्स
या ठिकाणी अकाउंटिंग संदर्भातचे आर्टिकल्स पाहू शकता. हे बघा, तुम्हाला अकाउंटिंगशी रिलेटेड जेवढे आर्टिकल्स पाहायचे ते या ठिकाणी पाहू शकता. फक्त टॅलीशी रिलेटेड आर्टिकल्स पाहायचे आहेत, टॅलीशी रिलेटेड आर्टिकल पाहू शकता. किंवा जीएसटी संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे, जीएसटीची माहिती तुम्हाला मिळू शकते. जीएसटीचे लेटेस्ट चेंजेस काय काय होत आहेत, जीएसटी म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन काय, त्याचे नियम काय, कुठल्या नियमामध्ये कोणती माहिती घेण्यात येते, ही सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर बिझनेस गाईड्स, बिझनेसमध्ये डेव्हलप करण्यासाठी एमएसएमई बिझनेस असेल, लहान मोठा कोणताही व्यवसाय असेल, कशा पद्धतीने ते डेव्हलप करता येईल याच्याबद्दलचे देखील त्या ठिकाणी आर्टिकल्स आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले या ठिकाणी दिसून येतील. त्यानंतर एमएसएमई कॉर्नर, यामध्ये देखील तुम्हाला मीडियम अँड स्मॉल स्केल स्मॉल अँड मीडियम स्केल एंटरप्राइजेस ही माहिती या ठिकाणी मिळेल. यानंतर तुम्हाला ओव्हरऑल इम्पॅक्ट ऑन बिझनेस, लेटेस्ट व्यवसायामध्ये काय फरक पडत आहेत आणि कुठल्या न्यूजचं काय इन्फॉर्मेशन येत आहे, ही सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण सीए कम्युनिटी बद्दल सांगितलं होतं की पूर्ण सीए कम्युनिटी ही टॅली सॉफ्टवेअरशी जोडलेली आहे आणि आपल्या देशामध्ये जेवढे सीए आहेत, टॅक्स कन्सल्टंट आहेत, जे की पूर्ण आपल्या देशाचं अकाउंटिंग, सगळ्या व्यवसायाचं अकाउंटिंग, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स याच्याबद्दल समजून सांगतात. ही पूर्ण माहिती सीएचे देखील लेक्चर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला काही ऍडव्हान्स माहिती जर पाहायची असेल तर याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. हे बघा, ओव्हरऑल तुम्हाला बिझनेस रिलेटेड लेटेस्ट चेंजेस. पण माझं असं सजेशन आहे की हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला एवढं पाहायची गरज नाहीये. तुम्ही फक्त अबाउट अस याच्याबद्दल माहिती पाहू शकता. याच्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी सर्च करायचं आहे. ज्यांचं टॅली संपलेलं आहे आणि टॅलीच्या नॉलेजशी अपडेटेड राहायचंय, परत परत टॅली शिकायची गरज पडू नये, त्यांनी ह्या वेबसाईटला जरी व्हिजिट करत राहिलं तरी देखील त्यांचं टॅलीचं नॉलेज त्या ठिकाणी अपडेट राहील आणि याच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळत जाईल. ज्यांनी फ्रेशर आहेत, जस्ट आता टॅलीची सुरुवात करत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फक्त अबाउट अस बद्दल माहिती पाहिजे आणि काही अकाउंटिंगशी रिलेटेड ब्लॉग त्या ठिकाणी पाहू शकता. काही वेबिनार देखील देण्यात आलेले आहेत, वेबिनार आणि सेमिनार. वेबिनार म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून टॅली कंपनीचे काही लेक्चर्स घेण्यात येतात, ते रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. हे बघा, टॅलीमध्ये कोणतं ऑप्शन कशा पद्धतीने वापरायचं हे रेकॉर्डेड लेक्चर्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता आपण कंपनीचं हे पाहिलेलं आहे. तशाच पद्धतीनं, ज्या पद्धतीनं ही जी वेबसाईट आहे कंपनीच्या सेल्स आणि सर्व्हिस बद्दल माहिती देते, म्हणजे सॉफ्टवेअर सेल्स, सॉफ्टवेअर सर्व्हिस, तुम्हाला सॉफ्टवेअर डाउनलोड करायचंय, वापरायचंय, याच्याबद्दल माहिती देते. पण अशाच पद्धतीनं टॅली कंपनीनं ट्रेनिंगसाठी एक वेगळी वेबसाईट लॉन्च केलेली आहे. ती आहे www.tallyeducation.com. www.tallyeducation.com ही माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मग tallyeducation.com हे जे युनिट चालू करण्यात आलेलं आहे हे फक्त ट्रेनिंगसाठी तयार करण्यात आलेलं आहे आणि यांच्या मार्फत जे सर्टिफिकेशन देण्यात येतं, तुमच्यापैकी ज्या स्टुडंट्सचं टॅली एकदम परफेक्ट आहे, आपण सर्व विद्यार्थ्यांना स्किल अकॅडमीकडून टॅली शिकवत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना कोर्स संपल्यानंतर अकॅडमीच्या मार्फत वेगळं प्रमाणपत्र देखील आपण टॅलीचं देणार आहोत. पण ज्यांना टॅली कंपनीचं सर्टिफिकेट पाहिजे त्याच्या सुद्धा तुम्हाला परीक्षा देता येतील. हे बघा, टॅली कंपनीचे हे असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. हे कोर्सेस सुद्धा, तर हे जे कोर्सेस आहेत, टॅलीचं ट्रेनिंग कशा पद्धतीने आहे, अबाउट अस मध्ये टॅली एज्युकेशन म्हणजे टॅली ट्रेनिंगचं काम कशा पद्धतीने होतं ती माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. टेस्टिमोनियल, सर्टिफिकेशन, हे बघा कंपनीचं सर्टिफिकेशन. हे सर्टिफिकेशन भारतात देखील व्हॅलिड आहे आणि जेवढ्या 100 देशामध्ये हे सॉफ्टवेअर पसरलेलं आहे तेवढ्या 100 देशामध्ये हे टॅली हे सर्टिफिकेशन व्हॅलिड आहे. म्हणजे जर तुम्ही टॅली कंपनीचं जर सर्टिफिकेशन घेतलं तर तुम्हाला भारतात तर कुठेही जॉब करता येईल,
पण बाहेरच्या देशात जाऊन जर जॉब करायचा असेल तर ते देखील या सर्टिफिकेटच्या माध्यमातून पाहू शकता. हे सर्टिफिकेट सर्व 100 देशांमध्ये त्या ठिकाणी व्हॅलिड आहे. तर टॅली एज्युकेशनच्या माध्यमातून, स्किल अकॅडमी लातूरच्या माध्यमातून अकॅडमीचं देखील सर्टिफिकेट प्रोव्हाइड करण्यात येतं. आणि जर तुम्हाला कंपनीतर्फे जर सर्टिफिकेट हवं असेल तर कंपनीतर्फे देखील आपण सर्टिफिकेशन त्या ठिकाणी देऊ शकतो. त्याच्या एक्झाम्स आपल्याला देऊ शकतो. आता हे झालं एज्युकेशन. एज्युकेशनमध्ये होममध्ये सुद्धा त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर काय काय बेनिफिट्स आहेत टॅली सर्टिफिकेशन बेनिफिट्स, म्हणजे मल्टिपल करिअर अपॉर्च्युनिटी, करिअर प्रोग्रेशन, त्यानंतर कंपनीकडून जॉब प्लेसमेंटला त्या ठिकाणी मदत आहे. वेगवेगळे देशामध्ये जेवढे जॉब्स आहेत, कंपनीचं स्वतःचं जॉब पोर्टल आहे, तिथं फायदा होईल. व्हेरिफायबल डिजिटल सर्टिफिकेट जे पूर्ण जगात व्हॅलिड आहे. असेसमेंट व्यवस्थित आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांचे काही टेस्टिमोनियल, म्हणजे ज्यांनी या सर्टिफिकेशनचा अनुभव घेतलेला आहे त्यांचे अनुभव देखील या ठिकाणी सांगितलेले आहेत की कशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना हा फायदा झालेला आहे. टेस्टिमोनियल, सर्टिफिकेशन कोणकोणत्या टॅली कंपनीच्या मार्फत, त्याचा सिलेबस काय, ही सर्व माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत याच्याबद्दल या ठिकाणी माहिती देण्यात आली. कोणकोणत्या सेक्टरमध्ये, म्हणजे माझं टॅली हे सॉफ्टवेअर परफेक्ट असेल तर मला कोणकोणत्या सेक्टरमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली किती. आणि त्यानंतर ही सर्व माहिती देण्यात आलेली आहे. तर टॅली सॉफ्टवेअर आपलं डाउनलोड झालेलं आहे. तर ते डाउनलोड आपण 2 ऑप्शन इथं होते, इन्स्टॉल किंवा डाउनलोड. जर कोणाला डायरेक्ट इन्स्टॉल करायचं असेल इन्स्टॉल करू शकता, आणि डाउनलोड करून जर इन्स्टॉल करायचं असेल तेही तुम्हाला या ठिकाणी करता येईल. मग आपण या ठिकाणी सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं आहे. हे सेटअप आपल्याला याला डबल क्लिक करायचं आहे किंवा राईट क्लिक ओपन. येस, काही सेटिंग परमिशन मागत असतील त्या ठिकाणी येस करायचं आहे. टॅली सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनची प्रोसिजर व्यवस्थित बघा, म्हणजे त्यानुसार तुम्हाला सर्व कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात येतील. हे बघा, टॅलीचं इन्स्टॉलेशनची स्क्रीन आलेली आहे. कधीपासून टॅली सॉफ्टवेअर आहे, 1986 पासून ही माहिती सर्व देण्यात आलेली आहे. आणि इन्स्टॉलेशन फोल्डर बाय डिफॉल्ट टॅली सॉफ्टवेअर हे सी ड्राईव्ह मध्ये इन्स्टॉल होतं. पण माझं असं सजेशन आहे की त्या ठिकाणी सी ड्राईव्ह मध्ये टॅली इन्स्टॉल करण्याऐवजी तुम्ही डी किंवा ई ड्राईव्ह मध्ये टॅली इन्स्टॉल करावं. त्याचं कारण असं आहे की आपल्याला वेगवेगळ्या कारणामुळे पीसी फॉर्मॅट करावा लागतो, पीसी मध्ये चेंजेस करायला लागतात. आणि सी ड्राईव्ह मध्ये जर तुम्ही टॅली सॉफ्टवेअर जर इन्स्टॉल केलं असेल आणि काही कारणामुळे जर तुमचा पीसी फॉर्मॅट करावा लागला तर तुमचा सर्व डेटा लॉस्ट होण्याची शक्यता आहे. मग या ठिकाणी तुम्ही काय करू शकता की तुम्ही जे ड्राईव्ह आहे त्या ठिकाणी डी किंवा ई असं करू शकता. हे तुम्हाला बाय डिफॉल्ट सी मध्ये ठेवायचं आहे, सी मध्ये देखील ठेवता येईल. इथं मी काय करेन, डी ड्राईव्ह मध्ये टॅली ERP9 किंवा डी ड्राईव्ह मध्ये मी माझ्या अकॅडमीचं नाव टाकलं, समजा स्किल अकॅडमी लातूर. स्किल अकॅडमी लातूर डी ड्राईव्ह मध्ये आपण ही माहिती दिलेली आहे. डी ड्राईव्ह मध्ये स्किल अकॅडमी नावाचं फोल्डर तयार होईल आणि स्किल अकॅडमी मध्ये त्या ठिकाणी टॅली ERP नावाचा फोल्डर तयार होईल. लक्षात ठेवा, तुम्हाला जर त्या ठिकाणी सी ड्राईव्ह मध्ये डेटा ठेवायचा आहे तर सी ड्राईव्ह मध्ये देखील ठेवता येईल आणि वेगळे जर फोल्डर तुम्हाला तयार करायचं आहे ते. आता माझा डेटा कुठं सेव्ह होणार आहे, त्या ठिकाणी डी ड्राईव्ह मध्ये स्किल अकॅडमी नावाचा फोल्डर तयार होईल, त्याच्यामध्ये टॅली ERP नावाचा फोल्डर असेल. त्या ठिकाणी हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होईल आणि त्याच ठिकाणी मी जेवढं काही काम टॅलीमध्ये करणार आहे तो डेटा त्या ठिकाणी सेव्ह राहील. तर अशा पद्धतीनं तुम्ही आहे तो डिफॉल्ट ऍड्रेस देखील ठेवू शकता किंवा नवीन ऍड्रेस देखील टाकू शकता. मग कशा पद्धतीनं ऍड्रेस टाकायचा, d://skillacademy/tally.erp9. मी इन्स्टॉल ऑप्शनला क्लिक केलं, हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल व्हायला सुरू होईल.
हे बघा फीचर्स आलेले आहेत. बेस्ट इन क्लास, स्पीड, रिलायबिलिटी. म्हणजे आज आपल्या देशामध्ये सर्वात नंबर 1चं सॉफ्टवेअर, बेस्ट सॉफ्टवेअर टॅलीचं आहे. स्पीड मध्ये सुद्धा बेस्ट सॉफ्टवेअर टॅली आहे. आणि रिलायबिलिटी म्हणजे भरोसा. आज आपण प्रत्येक व्यापारी टॅली या सॉफ्टवेअरवर भरोसा करू शकतो की माझा डेटा कुठं जाणार नाही किंवा माझं अकाउंटिंग मध्ये काही लॉस होणार नाही. ही माहिती या ठिकाणी टॅली सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देण्यात येते. तर हे सॉफ्टवेअर अशा पद्धतीने आपण इन्स्टॉल करायचं आहे. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी टॅली कंपनीची पूर्ण माहिती पाहिलेली आहे. टॅली कंपनी कधी सुरू झाली, कोण सुरू केली, कुठं सुरू झाली, त्यानंतर कंपनी सध्या काय करते, किती देशामध्ये प्रेझेन्स आहे, किती कस्टमर आहेत, किती पार्टनर्स आहेत, टॅली सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं, इन्स्टॉल कसं करायचं, त्यानंतर टॅली सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग सिस्टीम कशा पद्धतीने, ही सर्व माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण टॅलीचं इंट्रोडक्शन, टॅली सॉफ्टवेअरचं इंट्रोडक्शन, टॅली सॉफ्टवेअर सुरू कसं करायचं आणि त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा हे देखील आपण पाहणार आहोत. सर्व स्टुडंटना एवढंच इन्स्ट्रक्शन आहे. आपण हे बघा, वेलकम टू टॅली सिम्प्लिसिटी डन. अशा पद्धतीनं सुरुवात झालेली आहे. याच्याबद्दल आपण पुढील काही लेक्चर्समध्ये डिटेल पाहणार आहोत. जे काही स्टार्टिंग स्क्रीन आलेली आहे या स्क्रीन बद्दल माहिती आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. लक्षात ठेवा, परत सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहेत की लक्ष देऊन टॅलीचे लेक्चर ऐका. काही डाऊट्स असतील कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता. ज्या स्टुडंटना फ्री लेक्चर ऐकायचे त्यांनी 15 दिवसाला 1 महिन्याला युट्यूब चॅनलवर फ्री लेक्चर अपलोड करण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांना पेड कोर्सेस जॉईन करायचे आहेत, लक्षात ठेवा, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि स्किल अकॅडमीच्या ऍपच्या माध्यमातून आपण फ्री कोर्सेस काही प्रोव्हाइड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. जर कुणाला पेड कोर्सेस जॉईन करायचे असतील त्यामध्ये सुद्धा आपण 50% ते 90% डिस्काउंट दिलेलं आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओमध्येच माझे कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पेड कोर्सेस जॉईन करायचे आहेत आणि लवकरात लवकर टॅली शिकून विद्यार्थ्यांना जॉब करायचा आहे आणि व्यापारी आणि शिक्षकांना स्वतःचं अकाउंटिंग सुरू करायचं आहे, तर तरी त्या ठिकाणी या कोर्सला अप्लाय करू शकता, पुढील माहिती घेऊ शकता. जर हे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा, तुमच्या सगळ्या फ्रेंड्स, रिलेटिव्ह, टीचर्स, स्टुडंट पर्यंत या ऍप बद्दल आणि युट्यूब चॅनल बद्दल माहिती पोहोचवा. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.